द्रौपदीला एकतर टीव्ही मध्ये आपण बघतो हा 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 अंधे का पुत्र अंधा, आणि मग युधिष्ठिर तिला खूप काहीतरी ज्ञान देतो की तुझी जिव्हा तू कंट्रोल केली नाहीस वगैरे वगैरे. ते पण खोटं आहे. असं काही होत नाही. द्रौपदी अंधेचा पुत्र अंधा असं म्हणालीच नाहीये. द्रौपदी काय कोणी म्हणालं नाहीये. असं काही झालं नाही. तो पडतो. द्रौपदी तर नाहीच आहे. कोणीतरी हसतं त्याच्यावर. दुर्योधनला त्याचा राग नव्हता. दुर्योधनला जलसी होती की आम्ही जर त्यांना खांडव प्रस्थ दिलं जिथे काही नव्हतं, त्यांनी त्याला एवढं समृद्ध बनवलं, राजसूय यज्ञ केलं, एवढा भाव युधिष्ठिरला मिळतोय ते बघून तो जळून मरला. आणि त्याच्यामुळे त्याला हे सगळं परत घ्यायचं होतं, त्यांचं अपमान करायचं होतं आणि सगळं घडतं ते द्यूतक्रीडा वगैरे. द्रौपदीचं कॅरेक्टर एवढं सुंदर आहे महाभारतात की विचारू नका. इनफॅक्ट त्याच्यानंतर ते दाखवतात ना की ती म्हणते की दुशासनचं लहू तू रक्त घेऊन माझे केस धुतले नाहीस तेव्हापर्यंत मी केस सोडणार. तसं पण नाहीये. हे रक्त बिझनेस, केस धुणे बिझनेस इज नॉट देअर इन महाभारत. एक संस्कृत नाटक झालं त्याच्यानंतर वेणी समारंभ, त्याच्यात ही भूमिका आहे. त्याच्यात पण द्रौपदी म्हणत नाहीये, भीम म्हणतोय की मी असं करणार. ती रिक्वेस्ट करत नाही की तू असं कर माझ्यासाठी, पण त्याचं नाट्य, दॅट इज अ नाट्य.